तर मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। आजची जी वॅकन्सी आहे जिल्हा व सत्र न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टामार्फत निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये ते 47,600 रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल किंवा त्यापेक्षा अधिक तुमचं शिक्षण झालेलं असेल, 7वी झालेलं असेल, 8वी झालेलं असेल, 10वी झालेलं असेल, 12वी झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे 11 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुमची वयमर्यादा काय आवश्यक असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अटी शर्ती तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहेत या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहे जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या मार्फत जे जाहिरात निघालेली आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 24 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत। या ठिकाणी सफाईगार म्हणजेच सफाई कर्मचारी जे असतात त्या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत। एकूण या ठिकाणी 6 वॅकन्सीज आहेत आणि वेटिंगसाठी या ठिकाणी एकूण 6 असे एकूण 12 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। या पदासाठी तुम्हाला S1 नुसार 15,000 रुपये ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही किमान 7वी उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे। शरीरयष्टी सदृढ तुमची असणं आवश्यक आहे जेणेकरून या पदावरील कर्तव्य तो पार पडू शकणार आहे। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। अनुभवामध्ये या ठिकाणी तुम्हाला शौचालय, स्नानगृह, स्वच्छतागृह, झाडू कामाचा तसेच इतर कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे। आणि त्यात जर तुम्हाला न्यायालयात काम करण्याचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला विशेष प्राधान्य दिलं जाईल। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी किमान वयमर्यादा 18 वर्ष आहे। सर्व कॅटेगरीसाठी किमान वयमर्यादा या ठिकाणी 18 वर्ष दिलेली आहे। कमाल वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला 38 वर्षापर्यंतची असेल आणि मागासवर्ग मध्ये येणारे कॅन्डिडेटसाठी 43 वर्षाची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। तुम्ही जर राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर या ठिकाणी कमाल वयमर्यादेची अट तुम्हाला या ठिकाणी लागू होणार नाही। अर्ज शुल्क जे आहे त्या ठिकाणी भरतीसाठी 300 रुपये फीस पेमेंट तुम्हाला सर्व प्रवर्गांसाठी या ठिकाणी असणार आहे। डिस्ट्रिक्ट अँड सिजनल कोर्ट नागपूर यांच्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DD जो आहे काढायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्ही पोस्टल ऑर्डर देखील या ठिकाणी 300 रुपयाची काढू शकता। निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैयक्तिक मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू या प्रक्रियेनुसार होणार आहे। अर्जासोबत आपल्याला पोस्टल ऑर्डर म्हणजेच फीस पेमेंटची जी तुम्ही पोस्टल ऑर्डर किंवा DD जो असेल त्या व्यतिरिक्त कुठले डॉक्युमेंट जे आहेत अर्जासोबत आपल्याला जोडायचे नाही। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी फक्त स्पीड पोस्टानेच करायचे आहेत। लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त स्पीड पोस्टाने करायचे आहेत। साधा टपाल किंवा इतर कुरिअरचे जे अर्ज असतील या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। बाय हँड अर्ज देखील या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। अर्ज आपल्याला माननीय प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या नावाने या ठिकाणी करावं लागणार आहे। तर जे कोणी इच्छुक उमेदवार असतील ते या ठिकाणी सफाईगार या पदासाठी अर्ज करू शकता। अधिक माहितीसाठी आपण मूळ जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचायची आहे। जाहिरातीची जी लिंक आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सर्व जाहिरात व्यवस्थितपणे वाचू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।